बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. भाग 4. बुद्धत्व आणि नवीन मार्गाची सम्यक दृष्टी. 1. नवप्रकाशाकरिता ध्यान. अन्न सेवन करून ताजातवाना होऊन गौतम आपल्या पूर्व अनुभवाचा विचार करू लागले. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे अपयश इतके मोठे होते की कोणालाही त्यामुळे पूर्णपणे वैफल्य व नैराश्य आले असते. त्यांना अर्थातच वाईट वाटले, खेद वाटला, परंतु त्यांना थोडा देखील निराशेने स्पर्श केला नाही. त्यांना एक खात्री, विश्वास होता की मार्ग निश्चितच सापडेल. हा विश्वास इतका होता की ज्या दिवशी त्यांनी सुजातांनी दिलेली खीर प्राशन केली त्या रात्री त्यांनी 5 स्वप्ने पाहिली. त्या स्वप्नाचा मथितार्थ त्यांना संबोधी प्राप्त होणारच असा त्यांनी लावला. त्यांनी आपल्या भवितव्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. ज्या पात्रातून सुजाताच्या दासीने सिद्धार्थ गौतमाकरिता खीर आणली होती ते पात्र त्यांनी निरंजना नदीमध्ये फेकले आणि म्हटले, जर मी बुद्ध होणार असेल तर पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे आणि नसेल तर प्रवाहाच्या खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच पात्र प्रवाहाच्या विरुद्ध तरंगत जाऊ लागले व शेवटी काळ नामक नाग राजाच्या निवासस्थानाजवळ पाण्यात बुडाले. उमेद व दृढ निश्चयाने समृद्ध होऊन सिद्धार्थ गौतम उरुवेलतून निघून सायंकाळच्या सुमारास गयेच्या प्रशस्त मार्गास लागले. तेथे त्यांनी पिंपळ वृक्ष पाहिला. त्या वृक्षाखाली बसून ध्यान करण्याचा त्यांनी विचार केला, जेणेकरून नव्या प्रकाशात त्यांच्या समस्येचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल. चारही दिशांचा विचार करून त्यांनी पूर्व दिशेची निवड केली, कारण महान ऋषी क्लेश मनाची अकुशलता काढून टाकण्याकरिता याच दिशेची नेहमी निवड करीत असत. सिद्धार्थ गौतम पिंपळ वृक्षाखाली पद्यासनात सरळ ताठ बसले. संबोधी प्राप्तीच्या दृढ निश्चयाने ते स्वतःशी म्हणाले, त्वचा हाडाशी जोडणारे बंध नसा आणि हाडे सुकली, माझे मांस आणि रक्त सुकले तरी चालेल, परंतु संपूर्ण बुद्धत्व मिळाल्याशिवाय मी या स्थानाचा परित्याग करणार नाही. यानंतर पिंपळ वृक्षाखाली आसनस्थ गौतमाच्या असामान्य दिव्यदृष्टीच्या प्रभावाने नागराजा काळ व काळ राजाची राणी सुवर्णप्रभास हे दोघे जागृत झाले. सिद्धार्थ गौतम हे निश्चितच परिपूर्ण ज्ञान प्राप्त करतील या खात्रीपूर्वक दृढ विश्वासाने त्यांनी सिद्धार्थ गौतमांना स्तुतीसुमने वाहिली. हे महामानवा, मुनिवर्य, ज्या अर्थी आपल्या पावलांनी ही पृथ्वी दबली जाऊन वारंवार नाद दुमदुमत आहे आणि कारण की आपली तेजस्विता सूर्याप्रमाणे प्रकाशित झाली आहे त्या अर्थी आपणास इच्छित फळ प्राप्ती होणारच, संबोधी प्राप्त होणारच. हे कमलाक्ष, कमलनयना, ज्या अर्थी आकाशातील उडणाऱ्या पक्ष्यांचे थवे आपणास वंदन करीत आहे व मंद मंद मलनानील पवन वायू लहरी वाहत आहेत त्या अर्थी आपण निश्चितच बुद्ध होणार. जेव्हा ते ध्यानाकरिता दृढ आसनस्थ झाले तेव्हा अकुशल विचार व अकुशल वासना यांच्या झुंडीच्या झुंडी, ज्यांना पुराणात काल्पनिकतेने मुले मारांची असे म्हणतात, त्या त्यांच्या मनात घुसल्या. सिद्धार्थ गौतमांना अतिशय काळजी वाटली की अकुशल विचार व वासना यांच्या मनात ताबा घेऊन त्यांना त्यांच्या ध्येयापासून परावृत्त करतील. सिद्धार्थ गौतमांना हे माहीत होते की दृढ वासनांच्या मार युद्धात अनेक ऋषी आणि ब्राह्मण पराजित झाले आहेत. म्हणून संपूर्ण शक्ती धैर्य एकवटून ते माराला म्हणाले, मी श्रद्धावान आहे, माझ्याकडे शौर्य व प्रज्ञा आहे, शहाणपणा आहे. हे मारा, तुम्ही दृष्ट वासनांनी मला कसे पराजित करू शकाल? या वाऱ्याने नदीचे प्रवाह स्तोत्र सुकून कोरडे पडतील, पण तुम्ही मला माझ्या निश्चयापासून दूर घेऊन जाऊ शकणार नाही. जिवंत राहून पराजित होण्यापेक्षा मृत्यू मी युद्धात संग्रामात मृत्यू स्वीकारील. एखादा गोड घास मिळेल या आशेने चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दृष्ट वासना गौतमाच्या मनात घुसल्या. माराने त्यांच्यावर आक्रमण केले. जेव्हा कावळ्यास कोणताही आवडीचा गोड पदार्थ न आढळून आल्यामुळे तो तिथून निघून जातो, दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे मारास तिथे काही सापडण्याची शक्यता दिसत नसल्यामुळे दृष्ट वासनांनी निराशेने गौतमास सोडून दिले. बुद्धत्व ध्यान साधनेच्या काळात 40 दिवस पुरेल इतके अन्न गौतमाने गोळा केले. मनाला विचलित करणाऱ्या दृष्ट विचारांना मुळापासून उपटून टाकून अन्न ग्रहण करून गौतमाने स्वतःला उत्साहवर्धक केले. संपूर्ण शक्ती एकाग्र करून संबोधी प्राप्तीकरिता सिद्धार्थ ध्यानाकरिता बसले. संबोधी प्राप्तीकरिता 4 आठवडे ध्यान करावे लागले. ध्यानमग्न राहावे लागले. अंतिम अवस्थेत पोचण्यासाठी त्यांना 4 पायऱ्या अवस्था पार कराव्या लागल्या. प्रथम अवस्था
वितर्क आणि विचार प्रधान होती. तर्कशक्ती आणि अन्वेषण युक्त होती. अकुशल विचारांपासून अलिप्त एकांतवासामुळे पहिली अवस्था त्यांनी सहजगत्या प्राप्त केली. दुसऱ्या अवस्थेत पायरीत त्यांनी मनाची एकाग्रता वाढवली. तिसऱ्या अवस्थेत पायरीत मनाची समतोलता, समचित्तता आणि मनाची जागरूकता, सावधानता यांचा समावेश होता. चौथ्या पायरीत अंतिम अवस्थेत परिशुद्ध कुशलतेचा मनाच्या समतोलतेत समावेश केला व परिशुद्ध कुशल समतोल मनाची लक्षपूर्वकता, जागरूकता वाढविली. समचित्तता व पवित्रता यांचा संयोग झाला आणि समचित्तता व जागरूकता यांचा संयोग झाला. जेव्हा त्यांचे मन चित्त एकाग्र झाले, परिशुद्ध झाले, निष्कलंक, निर्मल, निर्दोष झाले, जेव्हा त्या मनात सूक्ष्मपणे देखील कलुषितता, मलिनता राहिली नाही, जेव्हा ते मन संवेदनशील, लवचिक, सुकोमल झाले, कौशल्यवान, दक्ष झाले, त्या मनात दृढता निर्माण झाली, सर्वथा राग, लोभ, मोह रहित मनाची अवस्था झाली, ध्येय न विसरणारे मन झाले आणि त्यांची दृष्टी फक्त त्यांच्या एकमात्र लक्ष्यावर केंद्रित झाली, तेव्हा त्यांनी आपली संपूर्ण ध्यानावस्था त्यांना सतावणाऱ्या समस्येचा उपाय शोधण्यावर केंद्रित केली. चौथ्या सप्ताहाच्या शेवटच्या दिवसाच्या रात्री प्रकाशाचा उदय झाला. त्यांना अनुभवास आले, त्यांच्या लक्षात आले, जगात 2 समस्या आहे. पहिली समस्या आहे, जगात दुःख आहे व हे दुःख नष्ट करून मानवाला सुखी कसे करावे. ही दुसरी समस्या. अखेरीस 4 आठवडे ध्यानावस्थेत राहिल्यानंतर अंधकार नष्ट झाला, प्रकाशाचा उदय झाला, अज्ञान नष्ट झाले, प्रज्ञा उदयास आली. सिद्धार्थ गौतमांना नवमार्गाचे दर्शन झाले.